तर आजच्याकडची सर्वात मोठी बातमी सध्या समोर येते की नितीश कुमार यांनी सध्या राजीनामा दिलेला आहे। नुकतेच ते राज्यपालांच्या भेटीला पोहोचलेले होते आणि आताची अपडेट सध्या समोर येते की नितीश कुमार यांनी आपला राजीनामा दिलेला आहे। तर बिहारच्या राजकारणातून सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी आपण सध्या पाहतोय। तर बिहारमध्ये सगळं अलबेल सुरू असतानाच खरं तर बिहारच्या राजकारणात नवा ट्विस्ट सध्या पाहायला मिळतोय। नितीश कुमार यांनी सध्या आपला राजीनामा दिलेला आहे। राज्यपालांकडे त्यांनी आपला राजीनामा सोपवलेला आहे आणि बिहारच्या राजकारणातून ही सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी सध्या समोर येते। तर आज संध्याकाळीच खरं तर या नव्या सरकारचा शपथविधी होणार आहे आणि नितीश कुमार हे नव्यांदा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील। तर बिहारच्या राजकारणातून आताची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी आपण सध्या पाहतोय। नितीश कुमार यांनी राजीनामा दिलेला आहे। राज्यपालांना त्यांनी आपला राजीनामा आहे तो सुपूर्द केलेला आहे। तर नुकतेच नितीश कुमार हे राज्यपालांच्या भेटीला गेलेले होते आणि त्याच दरम्यान सध्या ही महत्त्वाची अपडेट आपण पाहतोय। बिहारच्या राजकारणातून ही आताची महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण सध्या पाहतोय। तर या संदर्भात आता अधिकची माहिती जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी शिवाजी काय आपल्या सोबत आहेत। तर शिवाजी, बिहारच्या राजकारणातून सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी सध्या आपल्या समोर येते आहे। नितीश कुमार यांनी आता मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिलेला आहे। नितीश कुमार हे मार्च 2000 मध्ये बिहारचे पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले होते। तेव्हापासून ते सातत्यानं बिहारचे मुख्यमंत्री आहेत। मधल्या काही काळामध्ये जीतनराम मांझी हे त्यांनीच मुख्यमंत्री पदावरती त्यांना दिलं होतं। त्यानंतर पुन्हा एकदा स्वतः बिहारचे मुख्यमंत्री झाले आणि मुख्यमंत्री पदासाठी नितीश कुमार काय काय पावलं उचलू शकतात ते आपण पाहतो आहोत। आता त्यांनी राजीनामा दिलाय। नवव्यांदा आतापर्यंत त्यांनी 8 वेळा बिहारच्या मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतलेली आहे आणि आता नवव्यांदा ते राजीनामा देताना पाहायला मिळत आहेत। सुरुवातीला अटल बिहारी वाजपेयी यांच्या पाठिंब्याने ते मुख्यमंत्री झाले होते। जी समता पार्टी आपण वारंवार नाव ऐकत असतो की ज्या पक्षाचं चिन्ह मशाल होतं, तर त्या पक्षामधून फूट पडल्यानंतर जनता दल युनायटेडची 1999 साली त्यांनी स्थापना केली आणि त्यानंतर ते सातत्यानं सत्तेत राहिलेले आहेत आणि विचारधारा कोणतीही असो, मात्र सत्ता महत्वाची आहे हे त्यांच्या याच्यामधून पाहायला मिळतं। मात्र दुसरीकडे बिहारमध्ये एक नेता असा आहे की लालू प्रसाद यादव, त्यांना सत्ता नाही तर विचारधारा महत्वाची राहिलेली आहे। बिहार म्हणजे देशामध्ये एकमेव असं नाव सातत्याने सांगितलं जातं की जे विचारधारेशी ठाम राहिले ते लालू प्रसाद यादव, आणि या सगळ्या याच्यामध्ये आता लालूला सोडून पुन्हा एकदा ते भाजपसोबत येत आहेत। सगळ्यात महत्वाचं जर म्हणून जर पाहिलं तर लालू प्रसाद यादव यांच्या पक्षासोबत त्यांनी निवडणुका सोबत लढलेल्या नाही, त्यांनी सातत्याने भाजप सोबतच राहिले आहेत आणि भाजप विचाराच्या सोबत असताना इकॉनॉमिक बॅकवर्ड क्लासेस जे असलेले 29% जे मतदार आहेत बिहारमधील या वर्गाचं आणि क्लीन इमेज म्हणून त्यांनी सातत्याने मुख्यमंत्री पद स्वीकारलेलं आहे। कारण लोकांनी लालू प्रसाद यादव यांच्या काळातील तो काळ देखील पाहिला होता आणि नितीश कुमार यांच्या काळामध्ये एक क्लीन इमेज घेऊन नितीश कुमार समोर आले आणि सातत्याने ते मुख्यमंत्री पदावरती कायम राहिले। आज ज्या पद्धतीने ते पुन्हा एकदा भाजप सोबत जात आहे ते एक वेगळा अध्यायाला सुरुवात होत आहे। कारण त्यांना असं जाणवलं होतं की 2024च्या लोकसभा निवडणुकीमध्ये जर राम मंदिराचा प्रभाव राहिला तर पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सत्तेवरती असतील आणि सत्तेत असलेल्या केंद्रात सत्तेत असलेल्या सरकारच्या विरोधात सरकार चालवणं सध्याच्या काळामध्ये किती कठीण आहे हे त्यांना जाणवत होतं। आणि ज्या पद्धतीने आमदार खासदार त्यांच्या पक्षाच्या त्यांचे प्रकरण बाहेर येत होते, त्यामुळं देशातील अनेक सरकारांनी हे केंद्राशी जुळून घेण्याचा प्रयत्न केल्याचं पाहायला मिळतंय आणि नितीश कुमार यांनी हे हेरलं होतं। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गेल्या 2019चा त्यांचा जो स्ट्राईक रेट राहिलेला आहे लोकसभा निवडणुकीमध्ये, त्यांना 16 जागा मिळाल्या होत्या आणि भाजपला 17 जागा मिळाल्या होत्या। तर सध्याच्या परिस्थितीत दुसरीकडे पाहिलं तर लालू प्रसाद यादव यांच्या पक्षाला एकही जागा 2019च्या लोकसभा असंच लक्ष ठेवून राहत।